नमस्कार. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. 25 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही. परंतु आज या ठिकाणी शासनाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला गेला आहे. त्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 75% अग्रिम पीक विमा जमा होणार आहे. परंतु ते पीक विमा जमा करण्यासाठी काही अटी देखील लादण्यात आलेल्या आहे. त्या अटीची पूर्तता शेतकरी बांधवांना करायची आहे. जर शेतकरी बांधव त्या अटीच्या पूर्ततेमध्ये बसत असेल तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. शेतकरी बांधवांना पहिला टप्पा पीक विम्याचा खूप कमी या ठिकाणी मिळालेला आहे. 10% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली आहे. परंतु 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेला नाही. काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा पण जमा झालेला नाही. आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास उद्यापर्यंत सर्व रक्कम जमा होणार आहे. म्हणजे की 75% अग्रिम पीक विमा उद्यापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक महत्त्वाचं काम देखील करावं लागणार, तेव्हाच ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर शासनाने महत्त्वाची अटी लादण्यात आलेली आहे. आता शासनाने कोणत्या अटी लादण्यात आलेल्या आहे व शेतकरी बांधवांना कोणते ते काम करायचे आहे जेव्हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल. चला तर सविस्तर माहिती लगेच अगदी 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. बघा, तर राज्यातील शेतकरी बांधवांचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते हे आपल्याला माहीत आहे. कारण शेतीवर त्यांचं पीक हे पूर्णपणे अवलंबून राहतं. असता शेतकऱ्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे शेती करण्यासाठी पाणी असतो. पाण्याची जर कमतरता वाटली तर शेतकरी बांधव हा हवालदिल होत असतो. याच्यामध्ये देखील आणखीन वातावरणाचा फरक, हवामानाचा फरक, पाऊस, ऊन, वारा या सर्व गोष्टींवर शेती अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी बांधवांना भरपूर वेळ आर्थिक फटका देखील बसतो. यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकार, केंद्र सरकार मदत देत असते. त्याचप्रमाणे पीक विमा योजना ही देखील शेतकरी बांधवांसाठी मदतीचा एक स्रोत आहे. तर मग आता शेतकरी बांधवांना 75% अग्रिम पीक विमा कधी मिळणार ते लगेच पाहून घेऊ. बघा, तर गेल्या वर्षामधील खूप समस्या आल्या होत्या, जसं की 2022 मधील अनियमित पावसाचे परिणाम. आता 2022 मध्ये महाराष्ट्रात पावसाने मोठी विषमता दाखवली. काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली, लक्षामध्ये घ्या, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली तर काही भागांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. या अनियमित पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड असे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची पूर्ण वर्षाचे उत्पन्न गमावले. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेमध्ये पडला होता. परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झालेली नाही. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. सरकारी अधिकारी, तहसीलदारांनी शेतांची पाणी केली होती. पिकांचे नुकसान मोजले गेले, कागदपत्रे तयार पण केली गेली आणि पीक विमा पण भरला गेला. परंतु शेतकरी बांधवांना आतापर्यंत प्रश्न असा आहे की पीक विमा मिळालेला नाही. आणि या ठिकाणी अनेक अपडेट येत चाललेला आहे की या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. तर मग नेमकं शेतकरी बांधवांना पीक विमा कधी मिळणार लगेच पाहूया. आता शेतकरी बांधवांनो, प्रलंबित नुकसान भरपाई 2022 ते 2024 मध्ये आता लक्षामध्ये घ्या, भरपूर पीक विमे शेतकरी बांधवांना मिळालेले नाही. जसे की 2022 ते 2023 आणि 2024 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही, म्हणजे की पीक विमा मिळालेला नाही. अनेक शेतकरी आपल्या पिकांचे नुकसान झाल्यावरही पुढील हंगामासाठी बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज घेणे भाग पडतात. परंतु शेतकरी बांधवांना कित्येकदा आपल्या मुलांचे शिक्षण थांबवले गेले आहे. बघा, त्या माध्यमातून आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, शेतकरी बांधवांना नेमकं पीक विमा कधी मिळणार. आता 3 पीक विमे जवळपास शेतकरी बांधवांना मिळालेले नाही. आता ते कधी मिळणार लगेच पाहूया. आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे शेतकरी बांधवांनो, आपण लगेच या ठिकाणी आता जिल्हे आधी पाहून घेणार आहोत. बघा, समस्याकडे दुर्लक्ष करावे लागले शेतकरी बांधवांना. या दीर्घकालीन प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. बघा, अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलने केले, निवेदन दिले, परंतु फारसा फरक पडलेला नाही. शेतकऱ्यांना वाटू लागले सरकारने त्यांना विसरले आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर 2025 मध्ये सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित
प्रलंबित असलेली सर्व नुकसान भरपाई एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। ही खरंच शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी ठरणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्व पीक विमा एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, परंतु काही जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर त्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल, बघा कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार हे देखील यादीमध्ये सांगितलेलं आहे। आता आपण लगेच यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या विभागामध्ये किती रक्कम मंजूर केली गेली आहे व कोणत्या विभागामध्ये किती हेक्टरपर्यंत शेतकरी बांधवांना पीक विमा मिळेल। चला तर ते देखील आता लगेच पाहूया। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा होणार, सर्व जे काय आपलं राज्य आहे त्या राज्याला किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे, सर्व जे काय आपलं मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये देखील किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, सर्व माहिती पाहून घेऊया। बघा 2022 ते 2024च्या कालावधीमध्ये काही भागांमध्ये सुमारे 2,87,00,000 रुपये मंजूर झाले आहे। आता लक्षामध्ये घ्या। आणि खरीप 2023 साठी 181 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। बघा रब्बी 2023 ते 2024 साठी 63 कोटी रुपये आणि खरीप 2024 साठी बघा 2308 कोटी रुपये हे आतापर्यंत जे सर्वाधिक मोठे नुकसान भरपाईचे प्रमाण आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जे काय शेतकरी बांधवांचे नुकसान झाले सर्वात मोठे नुकसान आहे। आता बघा जे दर्शवते की गेल्या वर्षामध्ये शेतकरी बांधवांना किती मोठा अपघात सहन करावा लागला। आता बघा याचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एकूण 2852 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम अशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यास उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास काही कालावधी देखील लागणार आहे। आता कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्व रक्कम येईल ते देखील पाहून घेऊया आणि लगेच आता जिल्हा यादी पाहून घेऊ। बघा तर आता खरीप 2024ची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आता बघा येथे जिल्ह्यानुसार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा आता ही यादी आहे। आता आपण लगेच ही यादी ओपन करून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो की नेमकं कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। आणि जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो यादी नक्कीच पाहून जा, कारण यादी जर पाहिली तर तुम्हाला तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का हे कळणार आहे आणि सोबतच तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला पुढील कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिलाच विभाग आहे नाशिक विभाग। नाशिक विभागासाठी सरकारने सुमारे 149.88 दशलक्ष रुपयांची नैसर्गिक आपत्ती पीक विमा दुसरा टप्पा नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे। या मंजुरीपैकी बघा 2,760 लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले आहे, तर 12,227 लाख रुपये अद्याप वितरित करायचे बाकी आहेत। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, नाशिक विभागातील शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे की जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये जे काय नाशिक विभाग आहे, आता नाशिक विभागामधील जेवढे खेडेपाडे असतील तेवढ्या सर्व खेड्यापाड्यामधील या ठिकाणी जे काय पीक विमा नुकसान भरपाई आहे ती आता शेतकरी बांधवांना मिळणार आहे। आता पुढील जिल्हा कोणता आहे, पुढील विभाग काय आहे लगेच पाहून घेऊ। पुणे विभाग। बघा पुणे विभागासाठी सरकारने 282 कोटी रुपये मंजूर केले आहेत। बघा आता ही रक्कम 282.99 कोटी रुपये मंजूर केली आहे अशी आहे, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला बांधवांना कळेल असा आपण हा व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे 282 असं आपण कोटी म्हणणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या विभागामध्ये अद्याप पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही। पुणे विभागामध्ये अहिल्यानगर, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो। या भागामधील शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, येथील जेवढे खेडेपाडे असतील आता ते देखील या ठिकाणी मदत मिळणार आहे। आता खेड्यांची यादी सरकारमार्फत जाहीर करण्यात येत नाही, परंतु जिल्ह्यांची यादी, विभागांची यादी सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, पुणे विभाग आला म्हणजे की तेथील खेडेपाडे आले। आता पुढील विभाग कोल्हापूर विभाग। आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो। या विभागासाठी एकूण 15 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। त्यापैकी 2.57 लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित 12 लाख रुपये वितरित करायचे बाकी आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कोल्हापूर विभागामधील जे काही शेतकरी आहे यांना देखील मदत मिळणार आहे। आता त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। आता बघा या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघा शेतकरी बांधव, परंतु बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद लक्षामध्ये या शेतकरी बांधवांनो। आता बघा औरंगाबाद, जालना आणि बीड परिसराचा समावेश होतो। या विभागासाठी 56 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। यापैकी 118 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात आले असून बघा
4 लाख रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांना अद्याप रक्कम देणे बाकी आहे. म्हणजे की छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 3 दिवसामध्ये रक्कम वितरित करण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती प्रशासनाने सांगितली आहे. आता पुढील जिल्हा पाहण्याअगोदर शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. आता येथे 56 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. बघा, आता यापैकी 118 लाख रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई आज आहे. म्हणजे की बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आल्यामुळे या ठिकाणी जे काय नुकसान भरपाई पीक विमा आहे तो वाढण्यात आला आहे. त्यामुळे रक्कम या ठिकाणी 118 झालेली आहे. आता शेतकरी बांधवांनो लगेच पुढील जिल्हा पहा. तर लातूर विभाग. आता बघा, लातूर विभाग म्हणल्यावर धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागासाठी सरकारने 62 लाख रुपयांची नुकसान भरपाई पीक विमा दुसरा टप्पा म्हणून जाहीर करण्यात आलेली आहे. आता तर एकूण नुकसान भरपाई 103.3 लाख रुपये झाले आहे. यापैकी 9.2 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 4 लाख रुपये आता वितरित करायचे बाकी आहे. म्हणजे की लातूर विभागामध्ये आतापर्यंत या ठिकाणी सर्व रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही, काही बाकी आहे. तर मग या ठिकाणी 2 दिवसामध्ये लातूर विभागामधील जे काही शेतकरी बांधव यांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार. आता पुढील विभाग तो म्हणजे की अमरावती विभाग. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अमरावती विभाग म्हणल्यानंतर 62 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 3.6 लाख रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित 2.6 लाख रुपये लवकरच वितरित केले जाणार आहे. म्हणजे की बघा, या भागामधील आता अमरावती जे काही विभाग आहे आता येथील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. म्हणजे की त्या भागांमध्ये आता भरपाई वितरित करायची राहिलेली आहे. म्हणजे की त्या भागामध्ये येत्या 2 दिवसामध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता बघा पुढील जिल्हा तो म्हणजे की नागपूर विभाग. आता बघा, नागपूर विभागासाठी 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. बघा, आता त्यापैकी 27 लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले असून आता बघा, आता पीक विमाचा काय दुसरा टप्पा आहे तो शेतकरी बांधवांना येत्या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. आता बघा, केवळ 12 लाख रुपये वितरित करणे बाकी आहे नागपूर विभागासाठी. बघा, या विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, याच जिल्ह्यांची यादी फक्त जाहीर करण्यात आलेले आहे. अशा 3 याद्या अजून जाहीर करायच्या राहिलेल्या आहे. आता काही जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं बी नसेल, परंतु बघा, ज्या जिल्ह्यांचं नाव यादीमध्ये आलेलं नाही त्याला जवळपास आता 5 दिवसांनी एक यादी जाहीर होणार. त्या यादीमध्ये त्या जिल्ह्याचं नाव नक्कीच असणार. नंतर या ठिकाणी त्या जिल्ह्याला जे का पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो मिळणार आहे. परंतु आता या यादीमध्ये ज्या जिल्ह्यांचं नाव आहे त्याच जिल्ह्यांना या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्ये रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे काम जाणून घ्या. आता हेक्टर किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. आणि बघा, तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे की तुमची KYC. आता KYC करून घ्या. आता बघा, नंतर एक महत्त्वाचं माहिती म्हणजे की शेतकरी बांधवांना जाणून घ्या. आता हेक्टर किती मिळणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. तर बघा, लक्षामध्ये घ्या, हेक्टरी काढता येत नाही शेतकरी बांधवांवर जोपर्यंत निश्चित अशी यादी येत नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, यादी तर आलेली आहे परंतु निश्चित भरपाई काढता येणार नाही. किती हेक्टरी पीक विमा मिळणार ते काढता येत नाही, कारण की सगळ्या विभागांसाठी वेगवेगळी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. जर सरासरी काढायची जर झाली तर 13,000 रुपये हेक्टरी पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारे 30,000 रुपये हेक्टर पीक विमा मिळणार नाही. सरकार एवढा पीक विमा कसं देईल हे शेतकरी बांधवांना कळायला पाहिजे. म्हणजे की 13,000 रुपये हेक्टर प्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला मेसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.